विदर्भामध्ये गौरीला महालक्ष्मी संबोधतात। आज महालक्ष्मींचा विदर्भामध्ये पाहुणचार होणार आहे। या काळात शेतातली पिकं डौलात उभी असतात आणि त्यामुळे पिकांना प्रतिकात्मक महालक्ष्मी रूपात पुजाऱ्यांची प्रथा म्हणून या महालक्ष्मी स्थापनेकडे बघितलं जातं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी पण महालक्ष्मीचं आगमन झालंय। गडकरी कुटुंबियांकडे महालक्ष्मी आगमनाची 205 वर्षांची जुनी परंपरा आहे। यावेळी माहेरी आलेल्या नितीन गडकरी यांची कन्या केतकी कासखेडीकर यांनी देखील माहेरच्या महालक्ष्मी सणाच्या भावनिक आठवणी एबीपी माझाला सांगितल्या। त्यांच्याशी संवाद साधलाय तुषार कोहळे यांनी। महालक्ष्म्या लहानपणापासून बघत आलेली आहे आणि माझ्या सासरी आमच्याकडे महालक्ष्म्या आहेत, पण त्या नागपुरात नसल्यामुळे मला इथे यायला मिळतं। मला खूप आवडतं, कारण लहानपणापासून आपण ते मुखवटे नेहमी त्यांना दागिने घालणं ते खूप भावना जुळलेल्या असतात, खूप आठवणी असतात आणि आताही मला सहभागी होता येते याचाच मला खूप आनंद आहे। खूप श्रद्धेने हा घरोघरी ज्यांच्याकडे महालक्ष्मी असं अतिशय श्रद्धेने हा केला जातो आणि प्रत्येकाला असं वाटत असं की महालक्ष्म्यांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्या आंबीलचा प्रसाद मला मिळाला पाहिजे। इतकी श्रद्धा विदर्भातल्या लोकांमध्ये या महालक्ष्मीबद्दल आहे आणि आमच्याकडे खूप साहेबही कुठेही असो तरी महालक्ष्म्यांच्या पूजेला ते येतातच, ती पूजा ते चुकवत नाहीत। तत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता हा संदेश एका छान उत्साहामध्ये एका फेस्टिवलमध्ये लोकांपर्यंत पोहोचावा अशी याच्या मागे भावना असेल असं मला वाटतं की नारीचा सन्मान आहे, मग ती मुलगी असो, आई असो, सून असो, बहीण असो, त्या सगळ्या फॉर्म्समध्ये आपण या महालक्ष्म्यांना बघत असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।